जय शिवराय मित्रांनो, आज 1 डिसेंबर आहे आणि संडे असल्यामुळे मी आज लवकर उठलो आणि आजच माझी कॉम्पिटिशन आहे ती आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होतो। आता मी फ्रेश होऊन आणि शूज घालून निघालो आहे क्रिकेट खेळण्यासाठी। क्रिकेट खेळण्याचं रीजन एकच आहे की त्या निमित्ताने माझा एक कार्डिओ पण होतो, बॉडीची फ्लेक्सिबिलिटी पण वाढते आणि बॉडीची पूर्ण हालचाल होते। त्यासाठी मी क्रिकेट हा पूर्णपणे मन लावून खेळतो। बाईकला किक मारून मी थेट निघालो मैदानाकडे। लवकर जाण्याचं कारण एकच आहे की मैदानावरती जाऊन पिच अडवावा लागतो, जेणेकरून क्रिकेट न खेळता दिवस वाया जाऊ नये। हे बघा, आम्ही यायच्या आधीच त्यांनी स्टंप लावून ठेवलेले आहेत। आता पिच भेटेल का नाही याची खात्री नाही। कसा बसा पिच भेटला, त्यामुळे मी थोडाफार खेळत होतो। 2-4 षटकार मारले, थोडी रनिंग केली। रनिंग केल्यामुळे जरा थकायला पण झालं आणि मला खूप भारी वाटलं, कारण का संडे हा दिवस वाया गेला नाही। क्रिकेट खेळल्यामुळे खूप भूक लागली होती, म्हणून घरी आलो, मस्तपैकी दाबून अंडी आणि इडली घेतली होती। कॉम्पिटिशन असल्यामुळे पाणी मी बंद केलं होतं, त्यामुळे चेहरा सुकत झाला होता आणि थकलो होतो आणि विचार करत होतो काय करावं। विचार केला तर आपल्या बॉडीतील छोटी छोटी केस आहेत ती काढून घेऊ। केस काढण्याचं कारण हेच आहे की जेव्हा आपण स्टेजवर राहतो किंवा टॅनिंग क्रीम लावतो ती पूर्णपणे क्लीन दिसली पाहिजे आणि शरीरातले जे मसल आहेत ते पूर्ण स्पष्ट दिसले पाहिजे जजेस लोकांना। त्यासाठी आपण बॉडीतील छोटे छोटे केस क्लीन असणे गरजेचंच आहे। ज्यासाठी मी रोशन भाऊला बोलवलं, त्यांनी थोडी फार मदत केली, जेणेकरून जी छोटी छोटी केस होती ती काढून टाकली। जेवढी मला जमतात ती मी स्वतः ट्राय करायचा प्रयत्न केला। हा बघा साहिल मोबाईल घेऊन मस्ती करत होता। दुसरी गोष्ट आम्हाला केस काढताना पण त्रास देतो, सांगतो ही पोज मार ती पोज मार। फ्रेश होऊन आई वडिलांच्या पाया पडून आणि देवाचे दर्शन घेऊन मी निघालो कॉम्पिटिशनला। आत्तापर्यंत मी ज्या कॉम्पिटिशन खेळलो आहे ह्या आई वडिलांच्या सपोर्टमुळे। आत्तापर्यंत मी ज्या कॉम्पिटिशन जिंकत आलो आहे आणि ज्यामध्ये मला यश भेटत गेले ते त्यांच्या आशीर्वादामुळेच भेटत गेले। ते पाठीशी होते म्हणून मी आज इथे आहे। चला तर आजचा तुम्हाला कॉम्पिटिशनचा दिवस दाखवतो। माझ्या जिममधून 3 खेळाडू आहेत, त्यात मी एक आहे, ज्ञानेश पुजारी एक आहे आणि रोहित यादव, हे तिन्ही पण पार्टिसिपेट घेणार आहे। गणपती बाप्पाच्या पाया पडून आम्ही निघालो। संडे असल्यामुळे आणि ट्रॉफिकही खूप होतं, त्यामुळे आम्ही विचार केला की मेट्रोने जायचं। मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेनही उशिरा आली। पाणी बंद असल्यामुळे थोडा अशक्तपणा पण वाटत होता आणि जरा कॉम्पिटिशनचे विचार पण येत होता। शेवटी पोचलोच आम्ही CSTला। ट्रेनच्या प्रवासाने यांना तहान लागली होती आणि आधीच आम्ही पाणी सोडून बसलेलो होतो, पण हे जे ज्यूस पित होते त्यांना बघून आम्हाला पण असं वाटत होतं की आम्ही पण पिऊ, पण काय करणार, एक बोलतात ना, काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं। ज्यूस प्या आणि आम्हाला दाखवून पिया। ज्यूस पिऊन झाल्यानंतर आम्ही चालत जायचं ठरवलं। दादा बोलतो याआधी मी आलेलो आहे तर चालत जवळ आहे। बघता बघता काय अर्धा तास गेला, रस्ता संपल्यास संपत नव्हता। शेवटी आम्ही पोचलोच, थकलो पण होतो आणि शेवटी आम्ही पोचलोच ज्या जागेवर आम्हाला जायचं होतं त्या। व्हिडिओ मोठा झाल्यामुळे त्याला आम्ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे, तर तुम्ही सेकंड पार्टसाठी कमेंट करा, तो आम्ही लवकरात लवकर टाकू। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला किती आवड आहे आणि काही चुकी झाल्या असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा।